संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर डिग्रस गावात पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला। ओम चैतन्य कानिफनाथ मंदिर डिग्रस या ठिकाणी सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले आहेत। भजन, काकडा, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, महाआरती, यज्ञ, याग असे विविध धार्मिक कार्यक्रम यशस्वी पार पडले आहेत। चैतन्य कानिफनाथ गडावर आदिशक्ती सप्तशृंगी देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा महंत मुक्तानंद स्वामी महाराज यांचे शुभ हस्ते करण्यात आली आहे। श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरून पेटती ज्योत तेवत श्री क्षेत्र डिग्रस गावात आणली आहे। या भाविकांचे महंत मुक्तानंद स्वामी महाराज यांचे शुभ हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला आहे। महंत नीलकंठगिरीजी महाराज, नाथ भक्त प्रकाश क्षीरसागर, दौलत वाकचौरे, अण्णा वाकचौरे, ठाणे जिल्ह्यातील योगेश बागुल, नाशिक उपनिबंधक पोलीस साहेब सुनील देवीदास टाक, पी.आय. संभाजी शिंदे। या सप्ताहास अनेक साधू संतांनी व नाथ भक्तांनी उपस्थिती दर्शविली आहे। त्याचबरोबर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ पाटील, रोहिदास साबळे, सुयोग महेश मांडेकर यांचाही देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला। सप्ताह समाप्ती निमित्ताने महंत मुक्तानंद स्वामी महाराज यांचे सुश्राव्य काल्याची कीर्तन सेवा पार पडली। संदीपानी गुरुकुल आश्रम संगमनेर व जय हनुमान भजनी मंडळ डिग्रस यांचे या सप्ताहास सहकार्य लाभले। डिग्रस ग्रामपंचायतचे उपसरपंच रंगनाथ बिडगर, कालीचरण पुरी, खंडू कोळपेसर, मच्छिंद्र हळनर, शिवगणेश नान्नर, पोपट होडगर, गणपत होडगर, शिवाजी नान्नर, शंकर बिडगर, कारभारी खेमनर, गोरख होडगर, दामू खेमनर, एकनाथ नान्नर, चांगदेव खेमनर, अशोक नान्नर, पोपट नान्नर व ग्रामस्थांनी सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। नाथ भक्त किसन महाराज बिडवे, नाथ भक्त संजय महाराज बिडवे यांनी सर्व उपस्थित भाविक भक्त, भजनी मंडळ, ग्रामस्थ यांचे आभार मानले आहेत। महासत्ता न्यूज साठी नवनाथ वावरे, संगमनेर। चैतन्य कानिफनाथ महाराज की, सप्तशृंगी माते की। खाली बसा, 5 मिनिटं खाली बसा। आपण जागा सोडायची नाही, दर्शनासाठी नंतर यायचंय, आहे त्या जागेवर बसून राहायचंय। व्यासपीठावर दर्शनासाठी कोणी यायचं नाहीये। तोपर्यंत मान्यवरांचा या ठिकाणी छोटासा सत्कार आणि मनोगत होईल। श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान डिग्रस महाराजांनी आत्ताच सांगितलं की या डिग्रस येथील कानिफनाथ देवस्थानाला प्रतिमडी असं रूप आलेलं आहे। आणि या कानिफनाथ महाराजांच्या पंचदिनी सप्ताहानिमित्त उपस्थित सर्व भाविक भक्त, त्याचबरोबर मुक्तानंद गिरीजी महाराज या सर्वांचं या देवस्थान कमिटीच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे प्रतिनिधी, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा संगमनेर भारतीय जनता पार्टी विधानसभाचे प्रमुख अमोल भाऊ खताळ पाटील यांनी या सप्ताहानिमित्ताने सदिच्छा भेट दिली आहे। त्याचा नाथ भक्त संजू बाबा बिडे महाराज यांच्या शुभ हस्ते एक छोटासा सत्कार होत आहे। तरी त्यांना मी विनंती करतो की आपण हा छोटासा सत्कार स्वीकारावा। अमोल भाऊ खताळ महाराज। सन्माननीय अमोल खताळ पाटील यांच्याबरोबर त्यांचे सहकारी रोहिदास साबळे, सुयोग गुंजाळ, महेश मांडेकर यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। त्यांचंही देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। त्यांना विनंती की आपण पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारावा। सुयोगजी गुंजाळ, महेश मांडेकर
सप्ताह जो संजीव महाराज यांच्यामुळं आयोजित केला जातो, तसेच जे आता आपल्याला कीर्तन रूपी सेवा दिली महाराज परमहंस मुक्तानंद स्वामी महाराज यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला मार्गदर्शन केलंय. त्यांनी सांगितलं का समाज प्रबोधन या शब्दाचा विरोध येते. महाराज आज तुमच्यासारख्या महाराजांचीच गरज आहे. आज जो आपला समाज थोडा बावचाळल्यासारखा करतोय, त्याला तुमच्यासारख्या महाराजांनी काही कान टोचल्यानंतर ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याच्या त्याच्या याचा अभिमान आहे. एक हिंदू म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या धर्माचा अभिमान राहिला पाहिजे. आणि जे काम संजू महाराजांच्या माध्यमातून त्या आज दिग्रस सारख्या गावात प्रति मडी म्हणून आज आपल्या परिसरामध्ये नवलौकिक या मंदिराचा झालाय. आणि त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातून महाराष्ट्रातून बरेच भक्त परिवार आपल्याला इथं जोडला गेलाय. त्या महाराजांच्या माध्यमातून संजू महाराजांच्या माध्यमातून त्यांचे विविध प्रश्न मार्गी लागतात. ते करत असलेल्या कामाला मी शुभेच्छा देतो. तसेच जो काय आपण सप्ताह आयोजित केला होता, अतिशय उत्कृष्ट नियोजन कीर्तन रूपी सेवा महाराजांची झाली, त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये मी मागे महाराजांना सांगितलं होतं की आमचे नेते जे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका आमची राहील. धन्यवाद. चैतन्य कानिफनाथ महाराज की उत्पन्न झालेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याच गावचे सुपुत्र गजानन महाराज, त्याप्रमाणे गणेश महाराज वागचौरे, साई महाराज देवेकर आणि आज परमहंस मुक्तानंद स्वामी यांचं काल्याचे कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे. आपला दिग्रस आणि मालुंदा परिसर जर विचार केला तर आध्यात्मिक दृष्टीने संपन्न असा परिसर आहे. आणि आपल्या गावामध्ये अखंड हरिनामाची जी परंपरा आहे, त्यामध्ये सध्या चालू असलेल्या शहा पांचाळे येथील गंगागिरी महाराजांच्या ठिकाणी सुद्धा आपण ती हरिनाम सेवा आपल्या दिग्रस गावाचे भजनी मंडळ समर्पित करत असतात. हा अध्यात्माचा वारसा निश्चितच खूप मोठा आहे. आणि त्यासाठी आपल्या गावचे रुपनर परिवार असतील, तांबडे परिवार असतील, नान्नर परिवार असतील, होटगर परिवार असतील, या सर्वच परिवारातील लोकांनी ही परंपरा जोपासलेली आहे आणि अध्यात्माचा वारसा सातत्याने टिकून ठेवलेला आहे. या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने हा जो भक्तिमय वातावरण निर्माण झालेला आहे आणि आजच्या या अशा हिंदूवरील अत्याचाराच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या आपण घटना बघतो. या ठिकाणी आपण बघतो की अत्यंत चांगलं सामाजिक वातावरण आहे आणि सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी यापुढेही आपल्या गावाच्या या सर्व उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि मला एक सुपुत्र म्हणून आपण जो सत्कार केला तो नम्रपणे स्वीकारतो. धन्यवाद.